सुजन कांसरे सारखे हरणा असलेला जाकमाता तामाने संघ किशोर मधामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली होती आणि तो खेळलेला आहे. सुजन कांसरे सारखा खेळाडू प्रतिनिधी करतोय जाकमाता तामानेचं. 7 नंबर जर्सी परिधान केला तो खेळाडू आहे. बघूया सोलजाई कडून चढाई घेऊन आलाय परत आपल्या तंबूत. हा नंबर जर्सी परिधान केला खेळाडू घडी टिपण्याचा दावा करतोय आणि सिलेंडर केले समोरच्या टीमने खेळाडूने. गुंतवणुकीमध्ये सुरुवात होते तामानेच्या. बघूया सोलजाई कडून चढाई घेऊन होतोय हा खेळाडू. सर कंटिन्यू. सुजन कांसरे बघूया रेडिंग मार्कवर येतोय. एक महान खेळाडू म्हणून ज्याचा उल्लेख आम्ही नेहमीच करत असतो. निदा देशापार करत लागलेच आपल्या प्रांगणात सरकला होता कारण त्याला जाणीव आहे की समोरच्या संघाची तिसरी चढाई आहे आणि भरोसा टाकला जातोय जर्सी क्रमांक 125 वर. बघूया आपल्या कामगिरीने कित्येक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार का. आता मात्र रेडिंग मार्कवर एक उत्तम अशी कामगिरी करताना ऍडव्हान्स ट्रॅकलचा प्रयास आणि तो सक्सेस होतोय. सुजन कांसरेच्या माध्यमातून ट्रॅकल लावला जातोय आणि कांसरेची साथ लाभते. ट्रॅकल सक्सेस होतोय. गुण जातोय जखमाता तामणेच्या बाजूने. प्रत्युत्तर होतोय. तिसऱ्या चढाईचा इशारा आहे. सेकंड रेड बजर वाजवू नका मित्रांनो. पुन्हा एकदा कांसरे रेडिंग मार्कवर आहे. बघूया काय कामगिरी करेल. त्या ठिकाणी मात्र 5चा डिफेन्स आहे. अंतरांतरावरचा डिफेन्स आहे आणि जवळ सर अंतरांतरावरचा डिफेन्स भेदायचा असेल तर तरबेज चालक चतुर असतात. माहीर असावा लागतो चढाईपटू कारण बोनस ऑफ असतो. अशा वेळेला थोडीशी चढाईपटूची दमछाक होत असते आणि या ठिकाणी लेफ्ट कॉर्नर टिपला गेलाय. मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. प्रत्युत्तरच दाखल आहे. पुन्हा एकदा सोळजाई संघाचा बहारदार चढाईपटू ऍडव्हान्स टॅकल सक्सेस होतोय अँड शोल्डर ब्लॉक 1 टाइम सक्सेस होतोय. एक गुण जातोय पुन्हा एकदा जखमाता तामणेच्या बाजूने. तामणे संघाकडून आक्रमण लावलं गेलं. आता मात्र सुपर टॅकलची नामी संधी आहे जवळ सर. नामी संधी बघूया 1-2 ची साखळी लावली सोलजाई संघाकडून. शांत चित्ताने खेळतोय खेळाडू निदान रेषा पार करून कारण आपला गुणफलक चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे काही करण्याची गरज नाही. जाकमाता तामाने या अनुषंगाने पुढे सामना चालू ठेवणार. सोलजाई कडून चढाई घेऊन येतोय हा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. तेवढं तत्पर जाकमाता तामाने संघ जे चांगले जिल्ह्यापर्यंत मजर मारणारे खेळाडूची भरणा भरलेला असा हा जाकमाता तामाने संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि रेडर पार होतोय. तामानेकडून चढाई घेऊन येतोय हा खेळाडू. 1-1 ची साखळी लावलेला सोलजायची आणि जंप मारले. गडी 5 झालाय सोलजायचा. एक गडी बाकी आहे. सोलजायचा चढाई घेऊन आलाय. तेवढाच तत्पर तामाने संघ. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. जर याला पकडलं तर लोन नक्कीच चढणार आणि सक्सेस त्याला पकडलाय. नऊ तामाने 0 खातं खोललेलं नाही अजून सोलजाई संघाने. बघूया काय करतोय तामानेचा हा खेळाडू आणि त्याची मस्तपैकी रेडर बाद झालाय. चढाई घेऊन येतोय जाकमाता करून. वारंवार चढाई करणारा हा खेळाडू. अंकुर स्पोर्ट करून मला वाटतं व्यावसायिक संघामध्ये हा खेळणारा खेळाडू. एवढ्या कमी वयामध्ये चांगल्या चांगल्या राष्ट्रीय
या व्यावसायिक मध्ये खेळतात, चांगलं नक्कीच आपलं प्रावीण्य या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. परत आपल्या तंबूत सोलजाईकडून चढाई घेऊन येतोय हा खेळाडू. एक जबरदस्त सामना, नक्कीच शेवटचा सामना आहे. जुळे सर माझ्या समवेत आहेत. जुळे सर खरं तर एक्साइटिंग सामना अपेक्षित असतो, मात्र सामना थोडासा एकतर्फी होतोय. थोडीशी रंगत हवी तशी आपल्याला समालोचन करताना येत नाही. प्रेक्षकांना देखील अपेक्षित असतात मैदानावरच्या सुंदर सुंदर चढाया, रोमहर्षक पकडीचे नमुने. आता मात्र सुजन कानसरे रेडिंग मार्कवर आहे. निदान रेषा पार केले गेले. रेड व्हॅलेट करत थोडासा मागे सोबत पुन्हा एकदा कटाक्ष टाकला जातोय बदलच्या दिशेनं. थोडंसं टायपास तंत्र व्यतीत करतोय. त्याला जाणीव आहे की गुणांची आघाडी आहे, गुणांची जमापुंज आहे. बघूया काय घडेल काय बिघडेल, थोडंसं वेळात कळणार आहे. दोन्ही संघांदरम्यान शेवटचा सामना आहे. रनिंग टच, ज्याला धावता स्पर्श म्हणतो आपण, सक्सेसफुल होतोय आणि एक गोड जातोय. पुन्हा एकदा जाकमता तामाण्याच्या बाजूने प्रत्युत्तर सकल असेल. आता मात्र रेडिंग मार्कवर पॅटर्न केला जातोय. जर्सी क्रमांक 21 सोलजाई संघाचा बहारदार चढाई पटो स्कॉर्पिओ किक, दमदार किक, वेगवान किक होती की जी डावा कोपरा रक्षकला शिटिंग ब्लॉक मध्ये पाठवणारी किक होती. दरम्यान प्रत्युत्तर सकल असेल. जर्सी क्रमांक 12च्या माध्यमातून बघूया आक्रमण लावलं गेलंय. पुन्हा एकदा 5 डिफेंडर आहेत सज्ज त्या ठिकाणी, मात्र 1-2-2चा डिफेन्स आहे. बोनस ऑफ असेल अशा वेळेला थोडीशी धमचक नक्कीच होणार चढाई पटोची. जोळे सर नक्कीच चांगली पकड गेले, पटामध्ये पकड झाले आणि ती सक्सेस झाली. सोलजाईच्या गुणफलकामध्ये बदल होतोय. 1-2-2ची साखळी आहे. जाकमाता तामाण्याकडून या संघासाठी लावले खेळाडूसाठी सोलजाईच्या. पाहूया काय करतोय. उंच भरीचा 6 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू, ज्याच्यामध्ये हुनर आतापर्यंत चांगल्या चढाया झाल्या. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. कमबॅक करायचा असेल, चांगला खेळ दाखवायचा असेल सोलजाईसाठी. भावानो तिकडे उठा, नाही तर उद्यासाठी सामना बघायला टाइम नाही राहणार. सुरुवात होते. कानसरे चढाई घेऊन येतोय. 2-1-2ची साखळी लावण्यात आली या खेळाडूसाठी. लाईन क्रॉस झाले दादा. 2 पॉइंट. चढाई घेऊन होते हा रायडर सोलजाई संघाचा. थोडीशी पडसड पाहायला मिळते सोलजाई करून. बोट आउट. एक सरपार मूर्ती थोडस राहून गेले. दीपक गोताड सर येत आहेत खाली बसलेले पायरीजवळ. आपला सत्कार राहून गेला. आपण जेवणामध्ये थोडासा बिझी होता, त्याच्यामुळे आपला चढाई घेऊन येतोय कानसरे. 10 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू. जम्प 1 नंबर मारली होती, परंतु टच झालेला नाहीये, त्यापर्यंत ते असफल झाले. बघा 1-1ची साखळी लावली सोलजाई करून आणि टच पॉइंट घेतलाय. सोलजाई करून चढाई घेऊन होते हा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. दुसरा लोन चढण्याच्या मार्गावर आहे. बघूया जर चढाईमध्ये पॉइंट आणला तर नक्कीच ते वाचू शकतं, परंतु तेवढा तत्पर संघ आहे तामाणे संघ. परत आपल्या तंबूत कोणताही पॉइंट न घेता जागमाता तामाण्याकडे. मस्तच. परत एकदा लोन चढलाय सोलजाई करून. पुन्हा चढाई नव्या जोमाने, नव्या जोशाने पुन्हा एकदा चढाई करतोय सोलजाई संघाचा खेळाडू. तुम्ही आपल्या संघासाठी काय करतोय. तेवढाच तत्पर तामाणे संघ. ही नोंद आहे सर्व संघासाठी. उद्या संध्याकाळी 8 वाजता सामने चालू होतील.
सॉरी रात्री 8 वाजता सामने चालू होते, त्यामुळे जे संघ इथं विजयी झाले त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. रात्री 8 वाजता उद्या रात्री 8 वाजता गेलाय ना सोडायला किशोरला. सामने चालू होतील. सर्वांनी नोंद घ्यायची. सोडा गेली. संघ विजयी झाले त्यांनी वेळेवर यायचं आहे. जर वेळेवर नाही आला तर मग 5-5 मिनिटावर चालू होतील, मग त्याला जबाबदार तुम्हीच असणार. त्यामुळं 5-5 मिनिट झाले की चांगला संघही बाहेर जातो, सगळ्यांना माहीत. आणि ब्लॉक नक्कीच झालाय. कमबॅक करायचा असेल तर आपला सुपर टॅकल, सुपर डुपर टॅकल करावंच लागणार सोलजाई संघासाठी. आणि त्याची सुरुवात आता झालेलीच आहे. खोलवर चढाई करतोय या सोलजाई संघाचा खेळाडू. नक्कीच पायाने लात मारून गडीबाद केलाय. बघूया तामाण्याकडून चढाई घेऊन येतोय सुजन, ज्याची निवड झाली होती किशोर गटामध्ये. कुमारला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याचा खेळ खेळला. कुमार गटामधून याची निवड झाली होती. असा सुजन कानसरे, सुजन कानसरे. सोलजाईकडून 2-2ची साखळी लावली तामाने संघाकडून या खेळाडूसाठी. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. शेवटचे 4 मिनिट. सात 22 असा गुणफलक आहे. सर कंटिन्यू करायचं आहे. आपला लास्ट आवाज, बुलंद आवाज. खरोखरच उत्तम समालोचक म्हणून माझ्या समवेत आहेत राजा जोवळे सर, की त्यांच्या समवेत समालोचन करण्याची एक वेगळीच मजा असते. शेवटचे 3 मिनिटे नक्कीच दोन्ही संघ लक्ष असू द्या. शेवटचे 3 मिनिटे आणि रेडिंग मार्कवर येतोय सोलजाई संघाचा बहारदार चढाईपटू. आता मात्र 5 डिफेंडर आहेत, 2-2 एक्स्ट्रा डिफेन्स आहे. तटरक्षक भिंती उभारले गेलेत. बघूया बोनस ऑफर असेल अशा वेळेला थोडीशी दमछाक नक्कीच होणार. आता मात्र आपल्या अंगी असणारे सुप्त गुण रनिंग टच करण्याचा दावा करतोय आणि कॉर्नर इन मधून टिपला जातोय. जर्सी क्रमांक 11 रेडिंग मार्कवर येतोय. जर्सी क्रमांक 10. बघूया महाराष्ट्राच्या लालबातीतल्या मर्दानी खेळामध्ये हल्ले प्रतिहल्ले होत असताना एक जबरदस्त खेळ होतोय या मैदानावर. टेक्निकल गेम दाखवला जातोय. एक जबरदस्त ट्रॅकल सक्सेस होतोय. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. जर्सी क्रमांक 6 वन हँडेड खेळ लढवतोय. या आधीच्या चढाईमध्ये देखील उत्तम अशी कामगिरी केली होती. बघूया मैदानामध्ये एक चतुरस्त्र खेळाने सर्वांचं लक्ष वेधून घेणार का, यावर सर्वांचं लक्ष लागून राहिले. बघूया ऍडव्हान्स टॅकल केला जातोय. शोल्डर ब्लॉक 1 टाइम सक्सेस. पुन्हा एकदा एक गुण जातोय श्री जाकमाता तामानेच्या बाजूने. दरम्यान रेडिंग मार्कवर येतोय सुजन कानसरे. आता मात्र सुपर टॅकलची संधी असणार आहे. जर शेवटचे 1 मिनिट, शेवटचे काही निर्णायक क्षण बाकी आहेत आणि या निर्णायक क्षणामध्ये रेडिंग मार्कवर आहे सुजन कानसरे. बघूया एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सामना नाही आहे. थोडंसं एकतर्फी सामना होतोय. केवळ सामन्याची अतिरिक्त शिल्लक आहे. 9-26 अशा गुणफलकावर सामना रंगतोय. एक जबरदस्त 17 गुणांची आघाडी आपल्याला बघायला मिळते या सामन्यामध्ये. जखमाता तामाण्याच्या बाजूने थोड्याच वेळात पंचमंडळी या सामन्याची उद्घोषणा करतील आणि या सामन्यासोबत